नमस्कार, मी स्नेहाज लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर दुपारची वेळ होती आणि आम्ही निघालो होतो पिथोरागडमधील मेला पाहायला। आणि हा पाहू शकता आमचा चार्ली जो आता झोपेतून उठलेला आहे आणि जानूही झोपलेली होती। आणि ही आहे माझी छत्तीसगडची फ्रेंड आणि ही आहे आमची आर्मी कॉलनी। तर आम्ही अजून एक दीदी मिळून आम्ही चाललो होतो यात्रेला, म्हणजेच पिथोरागडमधील मेला पाहायला। तर जिप्सीमध्ये बसून आम्ही चाललो होतो। आमच्या इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर तो मेला होता। आणि झालं असं की पुढे गेल्यानंतर खूप गर्दी असल्याने आम्हाला जिप्सीवाल्याने अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि तिथून 2 किलोमीटर चालून आम्हाला त्या मंदिरामध्ये जायचं होतं। तर इकडे पाहू शकता मुलंही कंटाळली होती, कारण लहान मुलं असल्याने आणि एवढ्या लांब चालत जाणे खूप अवघडच होतं आमच्यासाठी। फायनली आम्ही मेल्यामध्ये पोहोचलो आणि पाहू शकता केवढी गर्दी आहे। आणि यात्रा जी होती ती बाबा चिमू या संत बाबांची यात्रा होती। आणि पाहू शकता की एवढी गर्दी आहे। इकडे पालखी निघाली होती आणि पालखी ही पूर्ण गावामध्ये फिरवणार होते आणि संध्याकाळी पुन्हा मंदिरामध्ये आणणार होते, अशी त्यांची प्रथा आहे। जशी आपल्याकडे ही पालखी काढली जाते त्याचप्रमाणे इथे पहाडी लोकही तसंच सेलिब्रेशन करतात। पण बाबा चिमू यांची काही हिस्ट्री माहिती नव्हती। मग आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि नारळ वगैरे देऊन तिथे अर्पण करून आम्ही बाबांचा आशीर्वाद घेतला। आणि नंतर मग आम्ही गेलो साईडला। खूप अशा नवनवीन वस्तू वगैरे आलेल्या होत्या, लहान मुलांना खेळण्यासाठी झुले वगैरे होते, तर तिकडे गेलो। तर पिथोरागडमधील मेला तुम्हीही एन्जॉय करा। आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल। तर चला। गर्दी होती आणि पाहू शकता सर्व काही या यात्रेमध्ये होतं। भांड्यांपासून ते स्वीट खाण्यापिण्यापासून खेळण्यापासून सर्व काही होतं। पाहू शकता केवढी भांडी वगैरे होती। थंडी येणार म्हणून शूज, थंडीचे कपडे वगैरे सर्व काही आत्तापासून सुरुवात झाली होती। आणि मग आम्ही संध्याकाळी 6 वाजायला आले आणि जायला निघालो होतो। आणि इथे पाहू शकता ज्वेलरी वगैरे खूप होती। एवढं काही आम्ही घेतलं नाही, फक्त सानूसाठी खेळणं वगैरे घेतलेलं, सानू आणि जानीसाठी, कारण लहान मुलांनी खूप त्रास दिला। इकडे दीदी बघत होती कुर्ती 100-100ला
कुर्ती होती आणि इकडे दीदी कुर्ती बघत होती, दोघी मिळून कुर्ती घेत होत्या। नंतर मग तिकडनं पाहू शकता बाबांची पालखी गावामध्ये पूर्ण फिरून आली। बाबा चिमू बाबा हे खूप महान संत होते, म्हणून पाहू शकता सर्व काही त्या पालखीला कशी नाही जागा तरी पण पकडून चिमू बाबांचं जय जयकार करत पालखी घेऊन जात होते। तर पिथोरागडमधील तुम्हाला यात्रा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझा जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय गाईज। चिमू बाबा की जय।